नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून मी बघतो आहे की ज्या इंद्रियामध्ये गाठी असतात किंवा इंद्रिय वाकडं होतात याविषयी माझ्याकडे रुग्ण वाढलेले आहेत. ते का बरं वाढलेले आहेत, त्याच्यावर उपचार काय आहेत, त्याविषयी आज आपण जाणून घेऊया. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करीत आलेलो आहे. इंद्रियातील गाठी, ज्याला मी पिरुलिस डिसीज म्हणतो, हे आजच्या घडीला कॉमन का आहे? कारण की बरीच रुग्ण जे माझ्याकडे येतात ती त्यांनी व्हायग्रासारख्या गोळ्यांचं अतिसेवन केल्यामुळं आणि चरबीयुक्त पदार्थ जास्त सेवन केल्यामुळं याचं प्रमाण वाढलेलं आहे. मित्रांनो, काय होतं की जेव्हा तुम्हाला 25 पॉवरची व्हायग्रांची गरज असते, टॅब्लेटची गरज असते, तेव्हा तुम्ही 100 पॉवरची घेता. कारण की तुम्हाला कुठेतरी तुमच्या पार्टनरला सॅटिस्फाईड करायचं असतं किंवा तुम्हाला मर्दानगी दाखवायचा तुमचा एक म्हणजे प्रयत्न असतो. तर त्याच्यामुळं काय होतं मित्रांनो, हे जे आपलं स्पॉन्जी टिश्यू आहे आपल्या लिंगाचं आणि आपले जे मसल्स आहेत, तर हे खूप जास्त एक्सपांड होतात, गरजेपेक्षा पण जास्त एक्सपांड होतात. आणि काय होतं की जनरली एक्सपांड झाल्यानंतर ते आपल्या मूळच्या ठिकाणी यायला पाहिजेत, पण ते न येता ते कुठेतरी असे मध्येच चिपकून बसतात आणि ह्याच आपल्याला इंद्रियामध्ये गाठी किंवा फायब्रोसिस निर्माण करतात. आणि यामुळं आपल्या समाजामध्ये आजच्या घडीला इंद्रियामध्ये गाठी होण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. मित्रांनो, आमच्या ॲलोपॅथीमध्ये म्हणा किंवा आयुर्वेदिकमध्ये म्हणा, या आजारावर कोणतेही औषध उपलब्ध नाही आहे. त्यासाठी आमच्याकडं एक इंजेक्शन थेरपी आहे आणि एक शॉकवेव्ह थेरपी आहे. या दोनच थेरपी आपल्या शास्त्रामध्ये उपलब्ध आहेत. एक ट्रायमिक्स नावाचं इंजेक्शन असतं आणि शॉकवेव्ह थेरपीमुळं फक्त या गाठी नरम होतात. या 100% जात नाही, इतकं लक्षात ठेवा. फक्त त्या गाठीमुळे जो तुमचं जे पेनिस बेंड होऊन जातं, ते बेंड कुठेतरी कमी करण्यासाठी आणि या गाठी नरम करण्यासाठीच आमचं जो ट्रीटमेंटचा आमचा जो उद्देश असतो तोच असतो की याला इंटरकोर्स करताना किंवा संबंध करताना जास्त त्रास झाला नाही पाहिजे, जास्त पेन झालं नाही पाहिजे, इतकाच आम्ही उद्देश ठेवून आम्ही ट्रीटमेंट करतो. पण या गाठी 100% जात नाहीत, हे रुग्णांनी लक्षात ठेवावं. म्हणून मित्रांनो, तुम्ही जास्त फॅटी वस्तू जी असतात, चरबीयुक्त वस्तू असतात, ते खाऊ नका, त्याचं सेवन करू नका. त्याच्यानंतर व्हायग्रासारख्या ओव्हरडोजमध्ये गोळ्या औषधीचं प्रमाण घेऊ नका, त्याच्यामुळेच या गाठी होत आहेत. तर मित्रांनो, जर कोणालाही गाठ असेल, इंद्रिया वाकडं असेल, तर त्यांनी माझ्या क्लिनिकला व्हिजिट द्यावी. तर मी तुम्हाला अजून काही तुम्हाला त्याच्यावर उपचार काही असतील तर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो.